शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा आता राहुल गांधींनी पूर्णपणे आत्मसात केला आहे आणि गनिमी कावातनं हे दोन आंदोलन झाले आहेत असेच करत खास करून महाराष्ट्रातल्या तिथं असलेल्या खासदारांची सुद्धा बॉडी लँग्वेज सांगतो. बऱ्याच खासदारांची मुलं सुद्धा आता त्यांना सांगू लागलेत की हे तुमचं चुका लागले. तर सकाळी तुमचा कॅमेरा नव्हता म्हणजे असताना तुम्हाला लक्षात आलं असतं त्यात ते 5-7च लय ओरडाओरडी करत होते. बाकीचे सुद्धा मनावर दगड ठेवूनच तिथे उभारलेले. हे जाणीव आम्हाला व्हायला लागली. मला विशाल पाटील आपल्यासोबत आहेत जे खरं तर ऑन रेकॉर्ड काँग्रेसचे खासदार नाही आहेत पण काँग्रेस समर्थक अर्थात ऑफकोर्स आहेत, मनाने काँग्रेसचेच आहेत ते. मला सांगा तुम्ही आज हे आंदोलन केलं काय नेमकं म्हणजे आता तुमचे ह्याच्याबद्दलचे काय म्हणणं नेमकं असणार आहे? नाही आज तर सोपं होतं. आम्ही गांधीजींच्या हे 30 जानेवारी मार्ग म्हणजे जिथं बिर्ला हाऊस होतं जिथं गांधीजींची हत्या झाली इथं गोळ्या मारण्यात आल्या हे आता त्यांचं मेमोरियल आहे. त्या ठिकाणी आम्ही त्यांचं अभिवादन केलं आणि गांधीजींना प्रार्थना केली की तुम्ही ह्या भाजप सरकारच्या लोकांच्या बुद्धीमध्ये थोडं काहीतरी उजाळ तेज किंवा आपण सद्बुद्धी त्यांना थोडी द्यावी की ही जी मुलं आहेत ना ही आपल्या भारतातली आहेत. ही आतंकवादी नाहीत, ही पाकिस्तानहून आलेली नाही आहेत. ही गरिबाची सामान्य माणसांची शहरातली ग्रामीण भागातली मुलं आहेत. हे कुठल्या पक्षाची नाही, ह्यांना कोणी फूस लावलेली नाही, काही नाही. ह्यांना अत्याचार सहन झाला नाही म्हणून ती रस्त्यावर उतरलेली आहेत. काय मागणी? चर्चेसाठी पहिली मागणी एक राजीनामा द्या. त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला ह्यांना एवढी का भीती वाटते? राजीनामा घेतल्यावर काय ती स्फोट होणार आहे का? म्हणजे आतल्या बातम्या बाहेर येणार आहेत का? मी शंका वाटते. काय राजीनामा घ्यायला? एवढी लोक जर रस्त्यावर एका माणसासाठी उतरत असतील तर ह्यांचं वेगळंच चाललंय. ह्यांना अजूनही माणसं फोडतात, खासदार फोडतात, त्यात एवढा वेळ मिळतो आणि एवढी लोक रस्त्यावर उतरली त्यांचे वेळ देता येत नाही. दुर्दैव आहे. आता ठीक आहे आम्हाला आज त्रास झाला. इथून इथपर्यंत येताना तुम्ही पाहिलं बॅरिकेड लावण्यात आलं, अडवण्यात आलं. 100 खासदार आहे आम्ही पण प्रत्येक खासदाराच्या मागे 100 पोलीस कर्मी लावण्यात आले. परवा दिवशी राहुल गांधींना आम्हाला सगळ्यांना मारण्यात आलं, पोलीस स्टेशन कोंडण्यात आलं. आम्ही राजकीय लोक आहे, आम्हाला सवय आहे. मुलांना नाही हो. तुम्ही बघताय तुम्ही रोज त्या मुलांच्यात आहे. तरुण मुलं मुली आहेत. कदाचित कोण कोण शिक्षण पुढे सुद्धा गेले पण त्यांनी तो अनुभवले काय त्रास होतो. शिक्षण व्यवस्था कोणती चुकली कोण जबाबदारी घ्यायला तयार नाही. म्हणजे आपण कधी मध्ये ते पिक्चर बघितला की ते विषय होतो नो वन किल जेसिका म्हणजे तिचा कोण खूनच केला नाही, कुणी पेपरच लीक केला नाही, झालाच नाही. असं लोक आता सहन करायला तयार नाही. आणि काँग्रेसने पहिला भूमिका घेतली आंदोलनाला पाठिंबा द्यायचा पण राजकीय हेतू नाही आहे. राजकीय हेतू असता तर तिथं घेऊन भाषणं ठोकून आम्ही त्या ठिकाणी क्रेडिट घेतलं असतं. ते आंदोलन टेक ओव्हर करायचा प्रयत्न केला असता. ते केलं नाही. आम्ही ते आंदोलन बाजूला ठेवलं, पाठिंबा दिला. त्यांना त्रास झाला आम्ही रस्त्यावर उतरलो. पुढे त्रास होतो ह्याला परत उतरणार. किती त्रास झाला. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा आता राहुल गांधींनी पूर्णपणे आत्मसात केला आहे आणि गनिमी कावातनं हे दोन आंदोलन झाले आहेत असेच करत राहू जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही. अर्थात पहिला आम्ही म्हणतो चर्चा करा. तरुणांची इच्छा आहे चर्चा व्हायच्या आधी राजीनामा. आम्ही लोकसभेत तीच भूमिका मांडली. पहिला राजीनामा मग चर्चा. बघू. मला लोकसभेच्या विषयांवर पण यायचं आहे. मी तुमची 5 मिनिटं घेईन कारण दिल्लीत आपण आज भेटतो तर सविस्तर बोलावं याबद्दल. झालं त्यांच्या घेतली मुलाखत. मला असं विचारायचं होतं म्हणजे की मला पहिले सीजेपीचा आता उल्लेख निघाला म्हणून कसं की आता ते खासदार सुद्धा मला म्हणाले की ते बळवंत वानखेडे की ते जाऊन आले सीजेपीच्या मंचावर. पवन खेरांसारखे सुद्धा वरिष्ठ नेते जाऊन आलेले आहेत पण राहुल गांधी जे आहेत ते मात्र अजून जात नाहीये. तर एक ना संभ्रमावस्था आहे की नेमकं राहुल गांधी किंवा काँग्रेस ही सीजेपी सोबत आहे की नाही. काल राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिलं ज्याच्यामध्ये कसा लाठीचार्ज झाला हे सगळं दाखवलं जे सीजेपीच्याच आंदोलनकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज आहे पण सीजेपीचं साधं नाव सुद्धा नाही घेतलं. काय नेमकी काँग्रेसची भूमिका आहे सीजेपीच्या आंदोलनासंदर्भात? नाही हे सीजेपी नावाखालती जो हा एक अमरेला तयार झालेला आहे. वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे स्टुडंट युनियन हे सगळे एकत्रित आलेले आहेत. तो आमच्या दृष्टीने एक राजकीय अजेंडा नाही आणि म्हणून राजकारणातनं त्या ठिकाणी आम्ही जावं हे कदाचित आम्हाला बरोबर वाटलं नाही. गांधीजींना राहुलजींना बरोबर वाटलं नसेल आणि त्यामध्ये गेले नसतील. अर्थात त्यांना पाठिंबा देणं ही आमची जबाबदारी आणि त्याबद्दल आमच्यात सुद्धा चर्चा झालेली आहे. जे लागेल ते मदत लागेल ते. आता इंटरनेट बंद केलं आपण काय करू शकू का त्यासाठी त्यांना कनेक्ट करण्यासाठी. ट्रेन बंद झाले आम्ही त्यांना ह्या लोकांनी जायसाठी काय व्यवस्था करू शकू. हे सगळे मागचे जे गोष्टी करायला लागतात हे सगळं करायला काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हा सगळ्या खासदारांना सांगितलेलं आहे. इन्क्लुडिंग राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे. हो त्यांनी नेतृत्व आम्हाला दिलेलं आहे की तुम्ही मदत करा. तुम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत करू शकता, जायची सोय करू शकता, इंटरनेट बंद पडलं त्यांना सोय करू शकता. सगळे आम्हाला आदेश दिलेले आहेत. तर काय आंदोलन मोडायचं नाहीये पण ते आंदोलन टेकओव्हर काँग्रेसने केलं हे आरोप पण आपल्यावर नाहीये कारण हे पक्षविरहित आंदोलन आहे आणि त्याला तो जी पावित्र्य त्याला आहे की तिथं आलेली मुलं आमचा झेंडा घेऊन कुणाचा झेंडा घेऊन आला नाही. ठीक आहे सीजेपी नाव पार्टी तरी सुद्धा पवार गेले किंवा आता तुम्ही महाराष्ट्रातले म्हणून महाराष्ट्राच्या नेत्यांची नाव घेते की स्वतः शरद पवार गेले, स्वतः उद्धव ठाकरे गेले.
राहुल गांधी का नाही? मी तेच म्हणतो, पहिल्या दिवशी पण त्यांनी हेच ठरवलं होतं की आपण त्यांच्या आंदोलनात त्यांना टेकओव्हर करायला जायचं नाही. हा आता पाठिंबा दिला पाहिजे म्हणून पवनखेडा पहिलाच जाऊन आले. काही इतर इश्यू असू शकतील, आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की त्यात सुद्धा बघा. ते खूप राहुल गांधी खूप कन्व्हिक्शन असलेला व्यक्ती आहे. त्यांनी एक कन्व्हिक्शन आहे की त्यांना जे काय त्रास होईल त्यासाठी आपण रस्त्यावर उतरू, त्यांच्यासाठी उतरू. कारण स्टुडंटच्या विषयी राहुल गांधींनी आधीच उचलला होता. त्यांनी कोटा वगैरे ह्या ठिकाणी जाऊन सभा घेतलेल्या आहेत. मुलांना छात्रो की गुणच्या माध्यमातून मुलांची ऑलरेडी विषय घेतलेला. हा वेगळं आंदोलन होतं. त्याला आपल्या कम्पिटिंग आंदोलन आहे असं काय नाही. आम्हाला तो श्रेय पाहिजे तर नाही. मुलांचं काम हवं. श्रेय सीजेपीला मिळत असेल तर मिळू दे, कुणाला मिळते तर मिळू दे. मुलांचं काम झालं पाहिजे हा हेतू आहे. तिथं जाऊन ते क्रेडिट लाटण्याचा प्रयत्न ते करणार नाहीत असं मला वाटते, म्हणून लांब राहिले असतील. दुसरं त्याच्या मागचं काय गोडबंगाल कारण मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही. लोकसभेवर यायचं झालं तर तुम्ही सदनात जाता. कसं आहे, बऱ्याचदा काही गोष्टी फक्त तुम्ही तिकडे प्रेझेंट असल्यामुळे पाहू शकता, ज्या आम्हाला कॅमेरा थ्रू मे बी नाही समजू शकणार. तर म्हणून त्या समजून शकेल मध्ये कॅमेरा आमच्यावर ठेवतच नाहीत. त्यामुळे पण ते कॅमेरा आता तुमच्यावर ठेवत जरी नसतील तरी आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही ज्यावेळेला आता तिकडे जात आहात गेल्या 4 दिवसांपासून, आणि हे आंदोलन म्हणजे एकाच वेळेला संसदेच्या शेजारी हे सगळं आंदोलन सुरू आहे, जे संसदेवर धडकण्याचा प्रयत्न करताय, तिकडे लाठीमार होतोय, अश्रुधुरेच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, संपूर्ण देशामध्ये तरुण रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला सरकारमधल्या महत्वाच्या मंत्र्यांची, नेत्यांची बॉडी लँग्वेज नेमकी कशी दिसते? तुम्ही ती रीड केली आहे? मी मंत्र्यांपर्यंत सांगू शकत नाही. ते काय सगळेजण सभागृहात येत नाही, त्यामुळे त्यांच्याशी बोलता येत नाही. पण मी तुम्हाला खासदारांची, खास करून महाराष्ट्रातल्या तिथं असलेल्या खासदारांची सुद्धा बॉडी लँग्वेज सांगतो. बऱ्याच खासदारांची मुलं सुद्धा आता त्यांना सांगू लागलेत की हे तुमचं चुका लागले. मला त्या भागातल्या त्या साईड म्हणतो आम्ही, त्यांनी त्या बाजूला बसता मी या बाजूला, त्या बाजूच्या काही खासदारांच्या मुलांनी स्टेटस हा सोनम वांगचुकचा ठेवलेला आहे. आणि तो महाराष्ट्रातले खासदार काही महाराष्ट्रातले आहेत आणि काहीतरी आहेत. एक खासदार ते नेहमी त्यांना तिथं त्या बाजूने पाठिंबा करतात. कुठल्या पक्षाचे नाही आहेत पण ते त्या ठिकाणी पाठिंबा देतात. ते मला सांगत होते की माझी मुलगी आज स्टेटस ठेवलेली आहे आणि मी जर आज ते जंतर मंतरवर गेलो नाही तर माझी मुलं मला सोडून त्या ठिकाणी जातील. हे प्रेशर जे आहे ना त्या तरुण मुलांच्या त्यांच्यावर आलेलं आहे. पण काय आहे, हे हिटलरशाही आहे. हुकुमशाही एवढी मोठी आहे की ते ना खासदाराचं ऐकतात ना जनतेचं ऐकतात, ते कॉर्पोरेटचं ऐकतात. आणि कदाचित ह्या सगळ्या गोष्टीत कुठेतरी कॉर्पोरेट हर्ट होणार आहे आणि म्हणून त्या कॉर्पोरेट पैसे खूप येतात त्यांच्याकडनं. त्यांना सांभाळण्यासाठी कदाचित मोदी साहेब कुणाला विचारत नसतील. पण तुम्ही त्यांच्या सामान्य खासदारांना खासगीत विचारला तर प्रत्येक जण सांगेल की जे चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे. पण जेव्हा सदनात बसलेला आहात तेव्हा कधीतरी अमित शहा किंवा इतर मंत्री आणि खास करून धर्मेंद्र प्रधान हे जर तुम्ही समोरासमोर पाहिले असतील, कारण मगाशी वानखेडेंनी ते ऑब्झर्वेशन सांगितलं की आम्ही ज्यावेळेला राजीनाम्याची मागणी करतो त्यावेळेला ते चक्क हसतात. तर असं तुमचं सुद्धा त्याच्याबद्दलचं निरीक्षण आहे का, किंवा इतर कुठल्याही मंत्र्यांना? आता ते आजच्या दिवशी आलेच नव्हते, पण जे परवा दिवशी आले होते ते हसले. म्हणजे आता ते एवढे एम्बॅरेस झालेले आहेत की ते त्यांना आता ते स्वतःचं टेन्शन लपवण्यासाठी तेवढी ह्या डावीकडे उजवीकडे बसलेल्या खासदारांकडे मंत्र्यांकडे बघू ही दाखवत होते. पण कळत होतं की हा फटका त्यांना बसलेला आहे, चूक झालेली आहे, पण सवय नाही. चूक कधीही कबूल करायची ह्या भाजपवाल्यांची सवय नाहीये, म्हणून लपून चाललेलं. आता मोदी साहेब डोक्यात काय कसं करणार ते येतच नाहीत. ते गेल्या 12 वर्षात किती वेळ संसदेत आलेत हे प्रश्नचिन्हच आहे. कारण त्यांचा रेकॉर्ड काय कोण ठेवत नाही, त्यामुळे प्रश्नचिन्हच आहे. इतर सुद्धा अमित शहा पण आलेले नाहीत. राजनाथ सिंग सुद्धा खूपच चुकूनच आलेले आहेत. त्यामुळे मोठे मंत्री काय कोण आलेलेच नाहीत. पण काही खासगी मंत्री सुद्धा काही मंत्री खासगी सुद्धा म्हणतात की कुठेतरी आपलं चुकते आणि काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागणार. आणि त्यामुळे त्या आंदोलन आम्ही करत असताना कदाचित आमची स्ट्रेंथ रिड्युस्ड आहे. कारण आमच्यातले 25-26 लोक आता त्या बाजूला गेले. आमची स्ट्रेंथ रिड्युस्ड आहे, पण आमचा जोर जास्त वाढलेला आहे. कारण त्या ठिकाणून जोरच नाहीये. कारण आम्ही चांगल्या मुद्द्यासाठी लढतोय ह्याची जाणीव त्या बाजूला झाल्या असल्यामुळे ती सुद्धा आता आमच्याशी भांड्याला पुढे येत नाहीत. आज बळजबरीनं सकाळी त्या सगळ्यांना निर्देश दिले होते की त्या सकाळी पायऱ्यांवर येऊन तुम्ही उलटं आंदोलन करा, की आम्ही त्या मुलांची मनं भडकवतोय ह्याच्याबद्दल आंदोलन करा. हास्यास्पद होतं. पण तिथे बघत होता तुम्ही, जर सकाळी तुमचा कॅमेरा नव्हता म्हणजे असताना तुम्हाला लक्षात आलं असतं, तर ते 5-7च लय ओरडाओरडी करत होते. बाकीचे सुद्धा मनावर दगड ठेवूनच तिथे उभारलेले. हे जाणीव आम्हाला व्हायला लागले. एक शेवटाचा प्रश्न की मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं, डिलिमिटेशनचे मुद्दे आले किंवा काँग्रेसने टीव्हीके सोबत सत्ता स्थापन केली, याच्यातनं विरोधक परत फुटतील अशी एक चर्चा होती. म्हणजे एक विभाजित झालेले आहेत. कारण जी तुमची एकी एप्रिल महिन्यामध्ये दिसली याच बिलावर, ती आता कुठेतरी विभाजित होते असं वाटायला लागलं. पवार मोदींना भेटले, पवारांचे खासदार कदाचित स्विच करतील, शिवसेना युबीटीचे गेले, टीएमसीचे गेले. तर आता ह्या मुद्द्यावर परत तुम्ही सगळे एकत्र आलेले दिसतात का? म्हणजे डीएमकेचे खासदार
तृणमूलचे खासदार, शिवसेना युबीटीचे खासदार जे फुटलेले आहेत आत्ताच लेटेस्ट, त्यांचा आता नेमका कसा असतो? नाही ते त्या बाजूलाच आहेत आणि ह्या पूर्ण आंदोलनात त्यांच्या मनाविरुद्ध बिचारे त्या बाजूला राहिलेले आहेत, ते इथं आलेले नाहीयेत. हे बघा, जी गेलेली आहेत ना, त्यांच्यावर तुम्ही चर्चा केली, तृणमूलची 20 गेलेले आहेत. निम्मे तर जीवाला घाबरून गेलेले आहेत, बाकी पैशाला बघून गेलेले आहेत. मनापासून गेलेलं त्या ठिकाणी कुणीही नाहीये. ही 6 लोक जी गेलेली आहेत, ती का गेली हे शिवसेना उत्तर देऊ शकेल. पण कदाचित कुठल्या ते मोठ्या अपेक्षेनं कुठला काहीतरी नो पण आता ते ज्या वेळेला गेलेले आहेत त्या साईडला आणि आता सगळं असं थोडंसं सरकारच्या विरोधातल्या गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत, तर ते कसे रिॲक्ट होतात त्या विषयी? होणार, झालाच असेल, झाला नसेल तर लवकरच होणार आहे. प्रभाच्या विरुद्ध एवढे दिवस पोहत होते आणि प्रभाबरोबर कोण वाहते? प्रभाबरोबर मेलेली माशी, पालापाचोरा हाच प्रभाबरोबर वाहत असतो. जो धाडशी असतो तो प्रवाहाची उलटाच वाहत असतो. हे धाडशी होते 2 वर्ष, प्रवाहाचे उलटे वाहत होते. आता प्रवाहाच्या बाजूने व्हायचा प्रयत्न करायला लागला, प्रवाहच बदललाय हे त्यांना आता थोड्या दिवसातच लक्षात येईल. पण बाकी लोक डीएमके अजूनही ह्या बाजूला ठाम दिसते, अजूनही आपल्या ह्या मुद्द्यांवर तरी आमच्या बरोबर दिसते. त्यांनी इंडिया आघाडीपेक्षा वेगळ्या बाकांवर आता आम्हाला बसायचं आहे, म्हणजे तसं त्यांनी सिटिंग अरेंजमेंट बदललं. पण सिटिंग अरेंजमेंट काही बदल झाला नाही, आहे तिथंच बसतात. दुसरं त्यांच्या थोड्या मागण्यांमध्ये बदल आहे. बेसिक म्हणजे त्यांची मागणी नीटच रद्द करा ह्याच्याबद्दल. आता आमची ऑब्व्हियसली की नीटची परीक्षा घेत असला तर घेतच राहावा, पण त्याच्यावर पारदर्शकपणा आणा, पेपर लीक होऊ नये, अशा आमच्या वेगळ्या मागण्या आहेत. डीएमकेची थोडी वेगळी मागणी आहे. त्यांची मागणी आहे की काय कारण आहे त्यांची कारण आहे की नीटच रद्द करावी. आता टीव्हीके सुद्धा तीच मागणी करायला की नीटचीच परीक्षा रद्द करावी आणि 12वीच्या मार्कवरच ऍडमिशन घ्यावीत. ही ऍडिशनल लोड मुलांवर नको. हे बघा, हे शिक्षण व्यवस्थेचं कुठेतरी आपण सगळ्यांनी लक्ष घेऊन बदल घडवण्याचे प्रयत्न सगळ्यांचे, त्यांचंही आहे, आमचंही असणार. सरकारने मध्येच एक बिल आणायचा प्रयत्न केला, विकसित भारत शिक्षण अधिष्ठान म्हणून. एक सगळे हे काउन्सिल एकत्र करून, एकच काउन्सिल करून त्यांचा कंट्रोल ह्या शिक्षण वाढायचा प्रयत्न केला होता. ते ह्या आमच्या बिझनेसमध्ये ह्या सेशनला ते बिल आणणार असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण आता हे सगळं वातावरण बघून ह्या काय पुढच्या अधिवेशनात सुद्धा शिक्षणाचे काही सुद्धा ते बदल आता करायला गेले चर्चा केल्याशिवाय, स्टेक होल्डरशी बोलल्याशिवाय, असं मला वाटत नाही. आता घाबरून तरी मला वाटतं तो बिल आता तात्पुरतं तरी विड्रॉ केलेला आहे. खूप धन्यवाद. मला फक्त एक शेवटचा घ्यायचा आहे, तो अशा अर्थाने की राहुल गांधींसोबत आता तुमच्या बैठका झालेल्या आहेत. परवा खरगेंच्या घरी एक बैठक झाली, आता सुद्धा राहुल गांधींसोबत बैठका सगळ्या होतात. काही अशी एक इन्फॉर्मेशन आम्हाला सांगू शकता की जे अजून राहुल गांधींनी मे बी पब्लिकली आणलेली नाही, पण तुम्हाला या सगळ्या आत्ताच्या अधिवेशनासंदर्भात त्यांचं दिलेलं एखादं मार्गदर्शन, एखादी गोष्ट जी तुम्ही आता सांगू शकता? नाही बघा, मी तुम्हाला तेच सांगितलं. दुर्दैवानं काय झालेलं आहे, आम्हाला टार्गेट करण्यात आलेलं आहे, आमच्या प्रत्येकाच्या मागे वॉच ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर सुद्धा दोन्ही आंदोलन आपलं जे करायला लागले ते वेगळं आहे. त्या दिवशी खडगेजींचा वाढदिवस आहे, या आज खूप दिवस खासदार भेटले म्हणून छाप्याला या, असे हे आंदोलन करावे लागतात. त्यांची ती स्ट्रॅटेजी दिसते. आता गनिमी कावा ती स्ट्रॅटेजी आहे आणि त्यांना लक्षात आलेले की आता ते आपण टार्गेट झालेलो आहे आणि आपल्याला हे पोलीस काहीच करू देणार नाही. त्यामुळे ह्याच्या पुढचे, म्हणजे खासगीत नक्की सांगेन, पण ह्याच्या पुढचे काही टप्पे हे गनिमी काव्यानं काही दिवस चालतील आणि हे त्या आंदोलनाला सपोर्टिव्ह आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच केले जातील, हे मी तुम्हाला आश्वासित करतो. खूप धन्यवाद मुंबई तकशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते सांगलीचे अपक्ष खरं तर पण काँग्रेसचे समर्थक खासदार, आणि त्यांनी फार इंटरेस्टिंग माहिती या सगळ्या संदर्भातली सांगितलेली आहे की काय नेमकं राहुल गांधींच्या मनात या सगळ्या मुद्द्यांच्या विषयी चालतंय, संसदेत कशा पद्धतीने खासदार सत्ताधारी पक्षाचे या विषयावर रिॲक्ट होत आहेत, खास करून मंत्री कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, हेही काँग्रेसच्या खासदारांनी सांगितलेलं आहे.